हाय, मी सानिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत अळूवडीची रेसिपी शेअर करते। घराच्या बाजूलाच अळूची खूप पानं आहेत, मग तिथून जाऊन अळूची पानं घेऊन आले। अळूच्या पानाला खाज असते हे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, तर खातानाही लागू नये म्हणून अळूच्या पाठीमागे ज्या ह्या शिरा असतात त्या सुरीच्या मदतीने काढून टाकायच्या। सुरीने त्या अगदी सहज निघतात। अशा पद्धतीने सगळ्या पानांच्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या। मला वडी तिखटच आवडते म्हणून कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण आणि त्यात थोडंसं जिरं ह्याची मी मिक्सरला पेस्ट बनवून घेतली। आणि नंतर एका भांड्यामध्ये पाव किलोपेक्षा जास्त बेसन घेतलं। त्यात थोडंसं तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने अळूवडी कुरकुरीत होते। मग त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला सगळे घरातलेच मसाले घातले। मग तयार केलेली पेस्ट टाकली, चवीपुरतं मीठ आणि चिंच गुळाचं पाणी। मी चिंच आणि गुळ दोन्ही वेगवेगळंच भिजशी घालून ठेवलं होतं पाण्यामध्ये। चिंच गुळामुळे वडीला आंबट गोड टेस्ट येते आणि आमटाने वडीला जर खाज असेल तर ती लागत सुद्धा नाही। आणि मग सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता तयार केलेलं बेसन हे अळूच्या पानाला लावायचं होतं। मग मोठं ताट लादीवर पलटी मारलं आणि त्यावर हे अळूचं पान ठेवलं। बेसन व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरं पान ह्या पानाच्या उलटं ठेवायचं आणि त्याला सुद्धा मग मी हे बेसन लावून घेतलं। असं 3-4 पानं एकावर एक लावून घेतली। त्यानंतर ह्याचा मी असा रोल बनवून घेतला। असे 2 रोल बनवून तयार झाले होते। तर मग आता ह्याला स्टीम करायचं होतं। स्टीम करणं सोपं आहे। तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा स्टीम करू शकता, पण मी टोपामध्ये करणार होते म्हणून टोपामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते गरम करायला गॅसवर ठेवून दिलं। मग चाळणीमध्ये केळीचं पान टाकलं। माझ्याकडे केळीचं पान होतं, सो मी ते केळीचं पान टाकलं। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाळणीला तेल सुद्धा लावून घेऊ शकता। मग ह्यावर हे रोल ठेवले आणि मग गरम झालेल्या पाण्याच्या टोपावर ही चाळण ठेवली। त्यावर मोठंसं झाकण ठेवलं म्हणजे बाहेर वाफ जाऊ नये। अळूवडी छान अशी स्टीम झाली होती। त्यानंतर थोडा वेळ मी थंड व्हायला ठेवून दिली। मग मी ह्याच्या वड्या पाडून घेतल्या। मग तव्यावर तेल टाकायला ठेवलं आणि त्यात मी मोहरीची फोडणी देते, कारण मला हे आवडते, अशी खायला छान लागते। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आणि नंतर ह्या वड्या पाडलेल्या त्या तव्यावर ठेवून दिल्या। वड्या दोन्ही बाजूने तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या। अळूवडी तयार झालीच होती। मग आता काय, फक्त खायचंच काम होतं। घरात सुद्धा सगळ्यांना वडी खरंच खूप आवडली। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।
आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.